बार्शी तहसील कार्यालयाची टॅक्स चोरी माहिती अधिकारात उघड। माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याने तहसीलचा अनागोंदी कारभार आला चव्हाट्यावर। बार्शी तहसील कार्यालयाची टॅक्स चोरी उघड झाल्याने तहसीलचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे। सर्वसामान्य नागरिकांनी टॅक्स न भरल्यास अथवा वापर परवाना, बांधकाम परवाना न घेतल्यास लगेच नगर परिषद कारवाईसाठी धावून येते, हे सर्वांना माहीत आहे। मात्र बार्शी तहसील कार्यालयाने नवीन इमारत बांधकामासाठी कोणतीच परवानगी घेतली नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे। असे असताना देखील नवीन इमारतीमध्ये हे कार्यालय सध्या सुरू आहे। मी दीनानाथ काटकर, बार्शी इथला रहिवासी आहे। कोणतेही सरकारी कार्यालय टॅक्स कसा चोरतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बार्शी तहसील कार्यालय। जानेवारी महिन्यामध्ये आम्ही बार्शी नगर परिषदेला या तहसील कार्यालयाचा घरपट्टी टॅक्स किती आहे तो विचारलं होतं। त्यांनी त्यावेळेस 19,000 रुपये असं सांगितलं होतं। त्यानंतर आम्ही यांचं नवीन बांधकामाचा परवाना तुमच्याकडे आहे का, फाईल काय आहे का, किंवा त्याचा वापर परवाना आहे का, नकाशा आहे का हे विचारलं तर अजूनपर्यंत या जून महिन्यापर्यंत तहसील कार्यालयाने बार्शी नगर परिषदेला कोणतंही काहीही कागदपत्र दिलेलं नाही। त्यानंतर मी एप्रिल महिन्यामध्ये बार्शी नगर परिषदेला तक्रार दिली की ह्यांचा जो टॅक्स आहे, घरपट्टी आहे, तो टॅक्स हा आत्ताच्या बांधकामापेक्षा खूप कमी आहे। माझ्या त्या तक्रारीवर बार्शी नगर परिषदेने यांना सगळे कागदपत्र मागितले आणि अजूनही कागदपत्र त्यांना दिलेले नाहीत। त्यानंतर जून महिन्यामध्ये बार्शी नगर परिषदेने या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष मोजमाप चटई क्षेत्राचं केलं आणि त्या मोजमापाप्रमाणे जून महिन्यामध्ये त्यांना बिल काढलं। ते बिल हे 71,000 रुपये निघलं, घरपट्टीचं 1 वर्षाचं बिल। आणि यापूर्वी इथं कार्यालय येऊन 4 वर्ष झाली, कार्यालय 19,000 रुपये फक्त बिल भरत होतं। म्हणजे 4 वर्षाचं या कार्यालयानं नगरपालिकेला खोटं बिल भरलेलं आहे आणि नगरपालिकेने ते स्वीकारलेलं आहे। असे 2 सरकारी कार्यालय जाणीवपूर्वक घरपट्टी किंवा कुठलेही टॅक्स हे चुकवतात। म्हणून मी म्हणतोय कोणतेही सरकारी कार्यालय हे टॅक्स चुकवतोय, त्याच्यामध्ये हे एक कार्यालय आहे। मी मुनिराज जाधव, कर निरीक्षक बार्शी नगरपालिका। दीनानाथ काटकर यांच्या तक्रारी अर्जावरून तहसील कार्यालयाची नवीन इमारतीची सर्व मोजमापे आणून त्याच्यावर नवीन कर आकारणी करण्यात आलेली आहे आणि कर आकारणीत गेल्यापेक्षा जवळजवळ 30 ते 35 हजाराचा वाढ झालेला आहे। आणि जुनी आकारणी ही जुन्या इमारतीची होती, आता नवीन इमारत केलेल्यामुळे 2 मजली RCC त्याची मोजमापे काटकर यांच्या तक्रारीवरून घेऊन पूर्णपणे आकारणी करून त्यांना बिल अदा केलेलं आहे, सादर केलेलं आहे। अद्यापपर्यंत तहसील कार्यालयाने बांधकाम परवानगी घेतलेली आहे, परंतु वापर परवाना घेतलेला नाही। परंतु इमारतीचा वापर चालू झाल्यामुळे आणि काटकर यांच्या तक्रारीवरून पाहणी केल्यामुळे सदरची मोजमापे घेऊन नवीन आकारणी करण्यात आलेली आहे।